नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. आज मी माझ्या आईची रेसिपी तुम्हाला शेअर करते. कोकणातले मेथीचे लाडू ते कसे बनवले ते सांगणार आहे. कमी साहित्यामध्ये आणि झटपट बनणार आहे. इथे प्रमाण सांगते. 1 किलो कोलम तांदूळ, 2 वाटी सुकं खोबरं किसलेलं, 100 ग्राम मेथी, 50 ग्राम डिंक, गूळ चवीनुसार आणि 1 वाटी तूप. तांदूळ स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवायचे, सकाळी काढून ते भाजून घ्यायचे. मेथीही भाजून घ्यायची, मिक्सरला बारीक पीठ करून घ्यायचं. सुकं खोबरं तेही भाजून घ्यायचं हलकंसं. डिंक तळून घ्यायचं. सर्व साहित्य एकत्र एकजीव करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये गूळ आपण चिरून घेणार आहोत. आता प्रमाण सांगते. इथे पीठ आपण जे सगळं साहित्य मिक्स केलेलं आहे ते जर 4 वाटी असेल तर 2 वाटी गूळ चांगलं ठेचून घ्यायचं, कारण मध्ये मध्ये दाताखाली गूळ आला की खूप छान लागतो. राहिलेलं तूप कढईमध्ये गरम करायचं आणि पीठ सर्व मिक्स करून घ्यायचे आणि लाडू वळून घ्यायचे. इथे कोणतेही ड्रायफ्रूट्स टाकलेले नाही आहेत. हे लाडू अप्रतिम लागतात. व्हिडिओ आवडला तर लाईक